संकल्प ते करा. एखादा संकल्प सोडायचा, माझं हे पुढल्या वर्षी काम व्हावं, आणि ते होणारच. उदाहरण जर द्यायचं झालं, विश्वनाथ खाडे पंढरपूर, ज्या आपण वसरीला राहिलो काही काळ, त्यांचा मुलग्याला बरेच वर्ष नोकरी नव्हती, आणि त्याने एक संकल्प सोडला, मी पंढरपूरच्या वारीला आलो तर माझ्या मुलाला नोकरी लागेल का. बघा काय म्हणले, मी पंढरपूरच्या दिंडीला मुंबईपासून जर आलो तर माझ्या मुलाला नोकरी. कारण बाबा म्हणले का नाही लागणार, अशक्य ते शक्य करते सायास. कारण अभ्यास होतो. अशक्य गोष्टी कुठली या जगामध्ये नाही, ती सगळी जी आहे ते भगवंताच्या हातामध्ये सूत्रधारत्व आहे. तुम्ही काय करताय दिवसभर तो बघत असतो. आणि विश्वनाथ खाडे गेट ऑफ इंडियाला आले, एक नारळ घेतला आणि समुद्रात नारळ सोडला, म्हणून नारळ सोडायची प्रथा आहे. त्याच वर्षी त्याला रयत शिक्षणाची नोकरीची ऑर्डर निघाली, आणि त्यापासून तो पंढरपुरामध्ये जेवण घालतो. दसमीचं जेवण पंढरपुरामध्ये, दुर्भाग्य त्या मुलाचं रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करताना दुर्दैवी मृत्यू आला. हे त्याच्या कर्मानं नेलं, पण संकल्प सोडला. संकल्प ते यावी बळा कळवळा भवतांचा. कारण ही पंढरीची वारी आहे. पुण्य उभे राहो आता संतांची आकारणे, पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल. ही पंढरीची वारी आहे. वारी करत असताना तन मन धनानं वारी करावी. कुणाकडं धन आहे, कुणाकडं मान आहे, त्याने आपापलं खर्च करायचं आहे. खर्च करायची म्हणजे चौथाई द्यायची. आपल्याला काय करायची आहे, चौथाई ही त्या भगवंताच्या कारणी लागलीच पाहिजे. त्यावेळी आपलं जन्माचं सार्थक होतं. धन दिल्यानंतर धन वाढतं, ज्ञान दिल्यानंतर ज्ञान वाढतं, आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही भगवंताची असल्यामुळं ती आपल्याकडे राहत नाही. कुठलीच गोष्ट आपल्याकडे राहत नाही. काही तुम्ही कमवा, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाचे. हे सगळं मिथ्य आहे. जे जे दिशे ते नासे, नासेले पुनरुपी दिसे. हे घटिकायंत्र तैसे परब्रह्मेगा. जे जे दिसते ते नासणारी वस्तू आहे. अहम ब्रह्मास्मी, आपल्या याच्यात काहीच नाही असं म्हणून तो सुटला गा. अर्जुना तो सुटला, हे माझं काहीच नाही, मी करतोय ते भगवंताचं आहे, ते भगवंताचंच आहे, ते त्याचं त्याला द्यायचं आहे, त्यासाठी निघालेलं आहे. शरीर कुणाचं आपलं आहे का, हे काही सर्व दिलेलं आहे. बघा आता 15 दिवस नुसता पाऊस लागला नाही, लेट झाला, तर लोकांच्या नजरा कुणाकडे होत्या. किती शिवे दिले असतील त्या देवाला, किती शिवे दिले असतील. अधिक महिना त्याला मलमास म्हणतात, अशुभ महिना म्हणतात. काय म्हणतात, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन आणि अधिक महिना. 13 महिने. मराठी महिने किती झाले, 13. अधिक मास मधला काय म्हणतात, मलमास. मलमासाला काय म्हणतात, अशुभ मास. मग तो मास जो आहे तो गेला देवाकडे, कुणाकडे, भगवंताकडे गेला. म्हटला मला अशुभ म्हणतात, माझ्या महिन्यामध्ये कोण वास्तुक शांती करत नाही, कोण लग्न लावित नाही, कोण काही करत नाही, आणि मला काय केलं, नको ते म्हणले, मला वाळीत टाकले. त्याला काय म्हणतात, धोंडा महिना. मला सगळेजण म्हणतात धोंडा महिना. काय म्हणतात, मग धोंडा महिना आहे म्हटल्यानंतर भगवंता मला काहीतरी वर दे की जेणेकरून माझ्या महिन्याचा उपयोग लोकांना होईल. देवानं कटेवरचा हात काढलं, त्याला अधिक मासाला कडकडून मिठी मारली आणि त्याला सांगितलं जा माझं नाव तुला दिलं असतं. त्याला काय म्हणलं, पुरुषोत्तम मास. काय म्हणले, मी असल्यानंतर तुझा शुभयोग येईल की नाही. मग काय केलं पाहिजे म्हणले, अधिक महिन्यामध्ये तीर्थयात्रा घडली पाहिजे. काय घडलं पाहिजे, गंगा स्नानाचं पुण्य. काय सांगितलं पाहिजे,
गंगा स्नानाला गेलं पाहिजे, पूजन झालं पाहिजे, दान घडलं पाहिजे, सुवर्ण दान घडलं पाहिजे, सोनं घडलं पाहिजे, नाही का? सोन्याचं दान कुणी कुणी दिलं? महिलांनी काय सांगावं? आमच्याकडं चांगली जोडवी काढली, नवीन जोडवी काढली महाराज. अहो चांदी 3 लाख काहीतरी किलो, 3 लाख किलो आहे. अहो आमच्या मंडळी सुद्धा 5-6 हजाराला म्हटले, तुझं काय कारण नाही म्हटले, 4 भाराची तरी पाहिजे. प्रत्येक अहो काय सोन्याच्या दुकानामध्ये जोडवी घ्यायला अधिक महिन्यामध्ये म्हणले काय नाही, ह्याला पुरुषोत्तम मास भगवंताने अंगीकार जसा केलेला आहे.